नमस्कार, मी आहे प्रियांका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अत्यंत सुंदर अशी सेमी सिल्कची कांजीवरम साडी दाखवणार आहे. जरीतली कांजीवरम साडी म्हणजे काय? आपण नेहमी जेव्हाही कांजीवरम सिल्क घेतो तेव्हा त्यावर बुट्टा असतो, पण आजच्या या कांजीवरम सिल्कमध्ये एकही बुट्टा नाहीये. पण मात्र संपूर्ण स्टार्ट टू एंड जरीचं काम केलेलं आहे आणि सेमी सिल्कवरती ही जी साडी आहे ती बेस आहे. या साडीचे जे कॉन्ट्रास्ट आहे ते अत्यंत सुरेख आहे आणि प्राइस जी आहे ती अत्यंत कमी आहे. साडी जर यामधली प्युअर घ्यायला गेला तर जवळजवळ 20 ते 25 हजाराच्या पुढे ती येऊ शकते. पण आत्ता ही जी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे, हिची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 2700. सुरेख साडी आहे, उत्तम असं कलेक्शन आहे आणि साडीवर तुम्ही बघू शकतात स्टार्ट टू एंड संपूर्णपणे जरीचं काम केलेलं आहे. काठ जे आहेत ते प्रॉपर असे प्युअर कांजीवरम काठ आहेत. अत्यंत सुरेख लुक, छान अशी साडी आणि प्युअर जरीचे नकाशी काम असणारे, सुरेखपैकी धागे असणारे अशी सुरेख छान साडी ती म्हणजे कांजीवरम सिल्क. तर मैत्रिणींनो, खूप छान असे कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे कधी-कधी असं होतं की आपल्याला सुरेख कॉन्ट्रास्ट असणाऱ्या साड्या अत्यंत छान वाटतात आणि त्यापैकी एक उत्तम असं कलेक्शन म्हणजे आजचं हे. याची जी प्राइस आहे ती आहे 2700. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे. फक्त आणि फक्त साडीची जी किंमत आहे ती तुम्हाला पे करावी लागणार आहे. आजच्या व्लॉगमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला मी देणार आहे. त्यापैकी फर्स्ट ऑप्शन जे मी वेअर केलेलं आहे, छान असा राणी कॉन्ट्रास्ट आहे, राणी कलरचं ब्लाउज आहे, राणी कलरचा पदर आहे, मधला जो रंग आहे तो प्रॉपर व्हाईट आहे आणि साडीची प्राइस ही 2700 आहे. हा, या जो कॉन्ट्रास्ट आहे साडीचा तो देखील खूप वेगळा आहे. तो म्हणजे बैंगनी आणि छानपैकी असा फिरता चिंतामणी किंवा ज्याला आपण फिरोझी कलर म्हणू शकतो. अत्यंत सुरेख असं कॉन्ट्रास्ट. हे जे कॉन्ट्रास्ट आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदा बघत असणार, इतकी सुरेख साडी. तर मैत्रिणींनो, या टाईपचं फिरत्या रंगाचं छान असं मिक्स मॅच चिंतामणी फिरोझी ब्लाऊज येणार आहे. खरं तर याला आपण चिंतामणीच कलर म्हणूया फिरणारा. छानपैकी असे नकाशी काम असणारा पदर आहे आणि सुरेख अशी साडी आहे. आजच्या साडीची एक खासियत म्हणजे ही जी साडी आहे ती सगळ्या साड्यांपेक्षा खूप वेगळी आहे. या साडीचे काठ देखील फिरत्या रंगाचे आहेत आणि म्हणून हिचं जे सौंदर्य आहे ते खूप जास्त अनन्यसाधारण सौंदर्य आहे. साडी फुलते का? तुमच्या समोर हे मिऱ्या मी घेऊन दाखवल्यात आणि सगळ्यात मेन म्हणजे मैत्रिणींनो, फक्त नेसता भाग हा एवढाच भाग म्हणजे जो आपण खोचतो तो प्लेन आहे. पण ज्यावेळेस तुम्ही साडी अंगावर घ्याल त्यावेळी ती इतकी सुरेख दिसेल. प्राइस आहे ती म्हणजे 2700. सुरेखपैकी छान असा चिंतामणीकरण, फिरता चिंतामणी कलर आणि लाल कलर हे जे ऑप्शन आहे किंवा ही जी रंगसंगती आहे ती खूप जास्त पारंपरिक अशी रंगसंगती आहे. एखादं पारंपरिक काहीतरी तुम्हाला हवंय पण ते कसं चॉईस करावं असं तुम्हाला प्रश्न असेल तर नक्कीच हे कॉम्बिनेशन अत्यंत सुरेख आणि बेस्ट आहे. या टाईपचा संपूर्णपणे नकाशीने भरलेला पदर येईल. पदराच्या पुढे ब्लाऊज आहे ज्याचे हेवी असे काठ आहेत. छानपैकी असा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकतात. प्युअर असं चमक इतकी छान आहे. कोणीही म्हणणार नाही की तुम्ही सेमी सिल्क कांजीवरम घातलेली आहे. इतकी छान ही आहे. म्हणजे डिझायनर कांजीवरम अशी एक तरी कांजीवरम साडी तुमच्याकडे असावी जी या टाईपची डिझायनर असावी. मग या पॅटर्नच्या तुम्ही इतक्या प्रेमात पडाल की मग तुम्ही अशा प्युअरच्या शोधात जाल की जर सेमी असेल तर प्युअर कसं असणार. आणि प्युअर देखील माझ्याकडे अवेलेबल आहे. पण सुरेख साडी आहे कारण नेहमी आपण प्युअरमध्ये नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत मैत्रिणींनो, हे मला माहिती आहे. आणि नवीन एखादं पॅटर्न असलं की ते थोडं घ्यायला मन मागे पुढे होतं आणि मग वाटतं ते घेऊ की नको घेऊ, घेतलं तर ते कसं वाटेल. सेमी उत्तम ऑप्शन असू शकतं आणि खरोखर छान आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज आहे, फिरता नेसता भाग आहे. प्राइस आहे ती म्हणजे 2700. सगळ्यात छान रंग तो म्हणजे शाई ब्लू कलर. शाई ब्लू कलर हा असा कलर आहे की अत्यंत डार्क टोन देणारा आणि कोणताही कलर याच्यावर पडला की तिथं तो चमकणारा म्हणजे शाई ब्लू कलर. आणि त्याला पिंक कलरचं राणी कलरचं कॉन्ट्रास्ट आहे. त्यामुळे हे जे सौंदर्य आहे साड्यांचं ते अधिकच जास्त वाढलं इथं. तर मैत्रिणींनो, या टाईपचं नकाशी काम असलेलं संपूर्णपणे ब्लाऊज आहे. जवळजवळ 1 मीटर ब्लाऊज आहे. संपूर्ण नकाशी काम केलेला पदर आहे आणि खूप हेवी दिसणारी, म्हणजे तुम्हाला असं छान एखाद्याचं लग्न कार्य अटेंड करायचं आहे, अरे जवळच्याच लग्न आहे पण आत्ताच ती वर्सल घेतली होती तर आत्ता पुन्हा काय घेऊ, त्यावेळेसाठी खरोखर छान. आणि घेऊन बघा एकदा कांजीवरम अशा पद्धतीतल्या किंवा अशा प्रकारातल्या, कारण मला माहिती की अशा प्रकारातल्या कांजीवरम तुम्ही याआधी कधीही नसणार घेतल्या. हे पॅटर्न वेगळं आहे, ही साडी वेगळी आहे आणि लुक याचा अत्यंत सुरेख आहे. दिसताना त्या खूप छान आणि मनमोही दिसत आहे. शेवटपर्यंत सुरेख आहे. प्राइस आहे 2700. पैठणीमधला राणी कलर किंवा कोणत्याही उच्च सिल्कमधला राणी कलर बघितला
की मला फक्त एकच माझा व्हिडिओ आठवतो, तो म्हणजे सगळ्यात फर्स्ट. कारण जो माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता तो प्युअर राणी सिल्क, जो प्युअर सिल्क पैठणी मी घातली होती राणी कलरची, तो व्हिडिओ तो होता. आणि खरोखर हा जो रंग आहे तो उच्च प्रतीच्या सिल्कमध्ये नेहमी उठावदार दिसतो, कारण हा रंगच राणीसारखा आहे, सुरेख दिसणारा, भव्य सौंदर्य असणारा आणि खूप अट्रॅक्टिव्ह डार्केस्ट स्टोनमधला. तर मैत्रिणींनो, या रंगाला आणखी सुंदर करण्यासाठी फिरत्या चिंतामणी कलरचे धागे याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत. त्याच्यावर याची गोल्डन जरी, प्रॉपर गोल्डन, एखादा नाजूक आपल्या आजीचा, आपल्या आत्याचा, आपल्या सासूबाईंचा असा हार असतो जुन्या पद्धतीचा, ज्याचा नाजूक अशी नकाशी काम असतं सोन्याच्या हारावर किंवा सोन्याच्या एखाद्या दागिन्यावर, सोन्याच्या बाजूबंदावर, एक्झॅक्टली तसंच काम या साड्यांवर केलेलं आहे. आणि साड्याचं सौंदर्य हे त्याच्यामुळे वाढलेलं आहे. कारण म्हणतात ना, फक्त एक गोष्ट सुंदर असून चालत नाही. तुम्ही खूप महागातली साडी घ्या आणि त्याच्यावर तुम्ही नॉर्मल असं कसंही ब्लाऊज शिवून घ्या किंवा मग नॉर्मल तुमचं लुक ठेवा, साडीचं सौंदर्य तितकं येणार नाही. पण एखाद्या कमी किमतीतल्या साडीला तुम्ही उच्च प्रकारची किंवा तिला शोभेल साजेल अशी ज्वेलरी तुम्ही तिथं वापरली, तिला छान शोभेल असं ब्लाऊज स्टिच केलं, तर त्या साडीचं सौंदर्य नक्कीच कुठे ना कुठे वाढतं. आणि हेच अपडाऊन्स आहेत वेअरिंग स्टाईलमधल्या, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कॅच केल्या तर नक्कीच तुमचं जे सौंदर्य आहे ते अतिशय उत्तम जाईल. छान फिरत्या कलरचं ब्लाऊज आहे, सुंदरपैकी हेवी असा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची आहे. तर मैत्रिणींनो, आता एक गोष्ट मला तुम्हाला इथं सांगायची आहे, ती म्हणजे खरं तर या साड्यांमध्ये अगदी बारकाईने बघितलं ते समजतं, पण एखाद्या जर साडीमध्ये मला ते एकदम पटकन दिसतं तुम्हाला मी सांगेल. कधी कधी अशा रेषा येतात, जसं याच्यामध्ये देखील अशी रेष आलेली आहे. आता तुम्ही ही रेष जवळून बघू शकतात, ही खूप म्हणजे अगदी डोळ्यांना पटकन न दिसणारी रेष आहे. पण काय होतं मैत्रिणींनो, या ज्या सेमी सिल्कच्या साड्या आहेत या साड्या मशीनने बनतात आणि मशीनने बनवल्यामुळे कधी कधी एखादा धागा असा क्लिअर कट दिसू शकतो, किंवा जेव्हा साडी बनते तेव्हा तिची अशी घडी होते. एकदा का साडी लूममधून बनवून आली की तिची अशी घडी होते आणि त्या घडीच्या ठिकाणी या टाईपचं असं हे पडतं. ही कॉमन गोष्ट आहे. तर त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की आता ही मिस्टेक आहे का, हे तर आमचे धागे उरलेले आहेत, असं काहीच नसतं. या पॉवरलूम साड्या असल्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. साडी शेवटपर्यंत सुरेख आणि रंगाची आहे. प्राइस आहे 2700. गच्च असा हिरवा रंग, हिरवा रंगाशिवाय लग्न कार्य, शुभ कार्य, देवीचे कार्य हे अपूर्णच आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते, लग्नाला अगदी कमी माझा कालावधी राहिला होता आणि त्यावेळी मला असं वाटलं की अरे, सगळ्या टाईपच्या साड्या माझ्याकडे आहे, फक्त माझ्याकडे एकच साडी नाही आहे, ती म्हणजे डार्क बॉटल ग्रीन कलरची. तिला रेड काठ, त्यावेळेस तर पिंकचं इतकं क्रेज नव्हतं, कारण आजच्या 8 ते 10 वर्ष आधीची ही गोष्ट आहे. पिंक आणि ग्रीन हे आत्ता निघालंय. त्यावेळेस पिंक आणि त्यावेळेस गच्च हिरवा आणि लाल कलर हे दोन जे कॉम्बिनेशन होते ते खूप चालत होते, ट्रेंडिंग होते. आणि हे जे दोन कॉम्बिनेशन एकमेकांमध्ये आहे ते त्यावेळी मला मिळालेच नाही. मला मग मिळालं शेवटी पिवळ्याला हिरवं. आणि मग त्या टाईपची जी साडी आहे ती मी माझ्या हळदीसाठी घेतली होती. नक्कीच जर मला तो फोटो मिळाला तर मी तो इथे टाकेन. म्हणजे इतकं असतं, काही काही गोष्टी अशा असतात की ज्या राहूनच जातात. आणि ती गोष्ट माझ्या पूर्ण लग्नांच्या विधीमध्ये हिरवा आणि गच्च लाल कलरचा जो एक कॉम्बिनेशन मला वेअर करायचा होता मोत्यांच्या दागिन्यांबरोबर, तो शेवटपर्यंत राहून गेला. आणि मग त्याच्याऐवजी मी थोडं कॉम्प्रोमाइज करून येल्लो आणि ग्रीन घेतलं. असं होतं, ज्यावेळी ज्या साड्या हव्या असतात त्या मिळत नाही. त्यामुळे जर एखादी साडी आवडली असेल ती नक्कीच घेऊन ठेवावी, कारण हा माझा पर्सनल स्वतःचा अनुभव आहे मैत्रिणींनो. सुरेखपैकी छान असं ब्लाऊज आहे, गच्च लाल रंगाचा असा पदर आहे आणि छान अशी साडी आहे. हिच्यावर या ज्या धाऱ्या जात आहेत गोल्डन रंगाच्या, याच्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते खूप जास्त वाढतं आहे. खूप जास्त रिच ही साडी दिसते आहे आणि लुक अतिशय छान येत आहे. प्राइस आहे 2700. आजच्या ब्लॉगमधला सगळ्यात वेगळा कलर तो म्हणजे फिरोझी आणि फिरता असा छान पोपटी रंग. फिरता पोपटी रंग हा खूप रेअर केसमध्ये आपल्याला बघायला मिळतो, जो की अत्यंत सुरेख दिसतो. आणि कॉम्बिनेशन इतकं सुरेख आहे, इतकं छान आहे, इतकं प्रेमात पाडणारं आहे की अत्यंत बेस्ट अशी साडी आहे. आणि प्राइस हिची खूप जास्त कमी आहे मैत्रिणींनो. छानपैकी या टाईपचा फिरता रंग येणार आहे आणि उत्तम छान असा हिचा पूर्ण पदर येणार आहे. ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला अशा टाईपची दिसणार आहे, जी की अत्यंत सुरेख आहे. साडी दिसताना बेस्ट दिसती आहे. शेवटपर्यंत पूर्ण जरीची भरलेली आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं प्लेन असा नेसता भाग आहे. प्राइस आहे 2700. सिल्कमध्ये एक प्रकार येतो प्युअर सिल्कमध्ये, तो म्हणजे ग्लास सिल्क. आता ग्लास सिल्क म्हणजे एक्झॅक्टली काय, की असा कुठेतरी एखादा रिफ्लेक्शनचा गोळा तयार होतो आणि त्याच्यामध्ये ती जी साडी आहे किंवा ते जे वरच्या लाईटचं जे रिफ्लेक्शन आहे ते प्रॉपर पडतं आणि साडी जी आहे ती दिसताना अधिक सुंदर दिसते, अत्याधिक सुंदर दिसते. आणि या साडीमध्ये कुठे ना कुठे ग्लास सिल्कचं जे रिफ्लेक्शन आहे ते पडतं आहे, जे अत्यंत सुरेख दिसतं आहे.
रंग याचा खूप छान आहे, छानपैकी असा डार्क टमॅटो रेड कलर आहे. टमॅटो रेड कलरचं ब्लाऊज, टमॅटो रेड कलरचं नकाशी असणारा छानपैकी पदर आणि याचे सुरेख असे काठ. साडीमध्ये बुट्टा हा हाफ न देता संपूर्णपणे जरीच्या लाईनी शेवटपर्यंत आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड साडी एकसारखी दिसत आहे. प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 2700. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अरे पुन्हा बेंगणी कलर, पण मैत्रिणींनो इथं याचा कॉन्ट्रास्ट जो आहे तो चेंज झालेला आहे. पहिले कॉन्ट्रास्ट होता तो म्हणजे चिंतामणी रंगाचा आणि आत्ताचा जो कॉन्ट्रास्ट आहे तो फिरत्या पोपटी रंगाचा. हल्ली फिरता पोपटी रंग जो आहे तो काठांमध्ये प्रचंड व्हायरल होतोय आणि त्याच्यात त्या ज्या हिशोबातल्या साड्या आहेत त्या खूप छान दिसत आहेत. आणि एक माझा सर्वे होता की अरे काहीतरी डिफरंट आणावं, काहीतरी वेगळे असे कॉन्ट्रास्ट आणावे. त्यासाठी काय तर एक सर्चमधून मला असं जाणवलं की अरे फिरता जो पोपटी रंग आहे तो खूप जास्त सॉफ्ट आणि अट्रॅक्टिव्ह लुक देतो आणि तुम्ही जोही डार्क कलरमध्ये टाकाल त्याला तो उठूनच दिसतो. इतका सुरेख तो कलर आणि अत्यंत सुरेख छानपैकी ही साडी. तर मैत्रिणींनो सुंदरपैकी छान असा फिरत्या रंगाचा पदर इथे येणार आहे, ज्याला छानपैकी फिरत्या रंगाचे सुरेख असे काठ आहेत. त्यानंतर छान फिरत्या रंगाचं याचं संपूर्णपणे पदर आहे. आता अजून एक गोष्ट मला इथं क्लिअर करावीशी वाटते. आता हे जे आहे हे काही मैत्रिणींना वाटते की अरे आमची साडी खराब झाली आहे, तिला शेडेड काहीतरी आलंय, पण असं नाही आहे. या ज्या साड्या आहेत त्या एकाच धाग्यामध्ये बनवल्या जातात, म्हणजे धागे मिक्स करून धाग्यांना धागा जोडून. असं नाही की धागा कट केला. दोन प्रकारच्या साड्या देखील बनतात. एक तर संपूर्णपणे आधी साडी बनते, मग त्याला कट केलं जातं आणि मग त्याला त्याचे काठ जे आहे ते वेगळे स्टिच करून साडी आणि काठ एकमेकांमध्ये दोघांना जॉईन केलं जातं. एक हा प्रकार आहे. आणि दुसरा म्हणजे काठ पदर साडी ही संपूर्णपणे एकाच धाग्यामध्ये रोल होते. तर हिचं जे वेविंग आहे ते त्या पद्धतीचं आहे. काठ, त्यानंतर हिचा पदर, हिचं ब्लाऊज आणि जी साडी आहे ती एका पद्धतीमध्ये संपूर्णपणे या टाईपची झाल्यामुळे हे जे काम आहे शेडेड ते कुठे ना कुठे डार्क लाईन टोनमध्ये तुम्हाला दिसेल. त्यामुळे डोंट वरी. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त काळजी ही मला आहे, कारण ऑनलाईनमध्ये साड्या जाणार आहे. एकही जर साडी चुकीची निघाली किंवा चुकीच तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुमचा विश्वास हा माझ्या प्रति कमी होईल आणि ते मला अजिबात नको आहे. त्यामुळे असं कधीही काही होऊ शकणार नाही याची मी 100% गॅरंटी घेते. साडीच्या शेवटी या टाईपचं प्लेन असा नेसचा भाग आहे. छानपैकी असा जांभळा आणि लाल रंग आहे. याच्या आधीचा रंग मी दाखवला तो नेव्ही ब्लू होता, हा रंग जांभळा आहे. लाल टमॅटो सारखे याचे काठ आहे जे की गडद असे लाल रंगाचे आहेत आणि सुंदर छान असं याचा पदर आहे. साडीच्या पुढे ब्लाऊज येणार आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची दिसणार आहे, जी की अत्यंत सुंदर आहे, बेस्ट आहे, दिसताना खूप युनिक दिसते आहे. साडीच्या शेवटी या टाईपचा प्लेन नेसता भाग आहे. प्राइस याची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2700. छान असा फ्रेश वाईब देणारा गुलाल कलर. पुन्हा गुलाल कलरला फिरत्या हिरव्या रंगाचे किंवा फिरत्या पोपटी रंगाचे काठ आलेले आहे, जे की अत्यंत सुरेख दिसत आहे. आणि तुम्ही बघू शकतात मोत्याचे दागिने, हा रंग, याचे काठ यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अत्यंत वेगळं आणि पारंपरिक साड्यांमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण आणतंय. आणि हेच महत्त्वाचं आहे. साड्या विकत घेताना कायम तुम्ही हेच बघावं की अरे कोणती शेड आपल्याकडे नाही आहे, कोणते कॉम्बिनेशन्स आपल्याकडे नाही आहे. कधी कधी एकसारख्या शेड भरपूर होतात पण कॉम्बिनेशन हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांचं सौंदर्य टोटली चेंज होतं. आणि म्हणून बॉर्डर आणि पदराला इतकं महत्त्व साडीमध्ये देण्यात आलेलं आहे, कारण 50% साडीचं सौंदर्य हे त्याच्या बॉर्डर आणि पदरामध्ये असतं. त्यामुळे उत्तम असं लुक आहे, बेस्ट अशी साडी आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे 2700. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की आजचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आज मी अत्यंत सुंदर असा राणीहार घातला आहे, कारण आजच्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या साड्यांवर साजेल, शोभेल, सुंदर दिसेल आणि त्याचं सौंदर्य वाढवणारा असा सुरेखपैकी छान राणीहार. आणि याच्यावर मी नथ घातली आहे. एकदा आपण राणीहाराचं डिटेल घेऊयात की किती सुंदर हा राणीहार आहे. छानपैकी इतकं मोठं ह्याचं पेंडंट आहे, खूप गोड आहे हा आणि 4 पदरी आहे आणि सुरेखपैकी छान या टाईपचा कल्चर मोत्यांचा सुंदरपैकी छान असे कानातले असणारा. आणि याच्यावर मी आता इथं तुम्ही बघू शकतात ॲक्च्युली या बुगड्या आहेत. होय या बुगड्या आहेत, पण मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं आणि बुगड्या मी इथं घालून आता कंटाळा आला होता, कारण ऑलरेडी माझ्या कानामध्ये बुगडी आहे आणि मग ती बुगडी काही इथं मावे ना ॲडजस्ट होत नाही आणि मग ते मला चिडचिड होते. मग त्यामुळे मी असं विचार केलं की आपण काहीतरी फुलं येतात असे मोत्याचे जे इथं लावतात. आता माझ्याकडे फुलंही नाही, मग मी असं काहीतरी केलं आणि लुक जे आहे माझं ते असं सुंदरपैकी छान क्रिएट झालं.
आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे साडी घरी आल्यावर पैसे दिले तर चालतील का, ते ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही. तुम्ही गुगल पे, फोनपे कसंही ऑनलाईन पेमेंट करून तुमची जी साडी आहे ती बुक करू शकतात आणि घरपोच 6 ते 7 दिवसात तुम्हाला साडी येईल. असा होता आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असणार. आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, कारण तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय, सबस्क्राईब करत नाही आहे. आज मी विशेष वाट बघेल की कोणकोणत्या मैत्रिणी मला सबस्क्राईब करताय. तुम्ही नक्की मला कमेंट करा. एक छान अशी योजना मी आखलेली आहे आणि त्या सगळ्या योजनेमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे. लवकरच सांगेन की एक्झॅक्टली काय ती योजना आहे ते. तर भेटत पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.